कोणी पाठवला असेल हा मेसेज ते माहित नाही. तारावर संकट कोसळलं, पण श्रेयस ती सुखरूप आहे याचा अर्थ तू त्या संकटातून तिला वाचवलंस का? हो डॅड, तो मेसेज वाचून मी देवळात गेलो. कारण ताराचं व्रत आहे मला माहित होतं आणि ती त्याच देवळात जाणार आहे हेही मला माहित होतं. त्यामुळे माझा त्या मेसेजवर विश्वास बसला. मग मी तिथे पोचलो तेव्हा तारावर खरंच केमिकल हल्ला झाला होता. कोणीतरी तिचा चेहरा विद्रूप करायचा प्रयत्न करत होता. अगं बाई तारा, अगं काय हा श्रेयस काय सांगतोय? आजी. तुला तुझ्या चेहऱ्यावरती काय बाळा, तुला काय झालं नाही ना? हा नक्की श्रेयस, अरे काय आजी, मी वेळच्या वेळी तिथे पोहोचलो. मी तिला ओढून बाजूला घेतलं. थोडक्यात वाचली ती. खरंच देवच पावला रे. देव मला संकेत देत होता, ते बरोबरच होतं. तारा, तुझ्या व्रतानं आणि प्रामाणिक प्रेमानं श्रेयसला ओढून आणलं बघ. श्रेयस, शाब्बास रे बाळा. खरंच मला ना तुझा खूप अभिमान वाटतो. आज तुझा खरा स्वभाव, तुझ्या मनात जे विष पेरलं होतं ना त्यावर मात करून उसळलं बघ. आजपर्यंत तूच ताराला कठोर शिक्षा करत आलायस आणि शेवटी तूच तिला वाचवलंस. शकू, ही धोक्याची घंटा आहे. होय रे होय अरविंद, मलाही माहित होतं. किती काही म्हणा, पण श्रेयसच्या मनात खोलवर ताराविषयी प्रेम आहेच. प्लीज प्लीज आजी, मला वाटतं लगेच आपण सगळे असे निष्कर्षावर नको येऊया. ते सगळं ठीक आहे, पण या सगळ्या प्रकारामध्ये तुला कुठे लागलं तर नाही ना? नाही नाही, मला काही नाही झालंय. देवच पावला बाई. खरं तर देवानंच ताराला न्याय दिला म्हणायचं, पण श्रेयस. आजी, मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. आता काय आणखीन? मी तारावर ज्या अटी लादल्या होत्या, जी बंधनं घातली होती, त्या अटी मी आता या क्षणी मागे घेतोय. काय? आजपासून ताराला वरांड्यात झोपायची गरज नाहीये. ती गेस्ट रूम मध्ये झोपू शकते. तारा, ये आत. ये तारा, ये. आणि आज चेहरा लपवायची गरज नाही आता. पदर काढू शकतेस तो डोक्यावरून. खरंच की काय? तारा, काढ पदर, काढ. श्रेयस, अगदी योग्य निर्णय घेतलास हो तू. आजी, पण याचा अर्थ मी सगळं विसरून हिला पूर्णपणे माफ केलंय असं नाहीये. हे सगळं करण्यामागे माझा एक वेगळा हेतू आहे. म्हणजे मला या सगळ्या जीव घेण्या हल्ल्याच्या मुळाशी जायचंय. काय? हे काय बोलतोय हा? अशी एखादी व्यक्ती आहे जिला ताराचा, म्हणजेच माझ्या आराध्याचा चेहरा नकोसा झालाय, आणि म्हणून ती व्यक्ती तो चेहरा नष्ट करायला निघाली होती. पण हा नष्ट न झालेला चेहरा रोज त्या व्यक्तीला दिसावा म्हणून मी माझ्या अटी मागे घेतल्या. श्रेयस, एक मिनिट.
म्हणजे तुझा घरातल्या कुठल्या व्यक्तीवर संशय आहे का? म्हणजे हिचा चेहरा घरातला प्रत्येक जण बघतच राहणार आहे. नाही, हे बघ, मला वाटतं हा हल्ला जो कोणी केलाय ना, तो हल्लेखोर बाहेरचा असणार आहे. डॅड, कळेलच ना आता. सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल. म्हणूनच तर अटी मागे घेतल्यात मी. अगदी योग्य वागलास रे श्रेयस. हे शोधून काढायलाच हवं. पण माझ्या या गोजीरवाण्या नाचसुनेला हे असं करण्याचा विचार तरी कोणाच्या मनात आला? श्रेयस, मधल्या काळात जे काही चुकीचं वागत होतास ना, ते सगळं पुसलं गेले बघ आता. पण अजूनही श्रेयसने मला माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं नाहीये. तुम्ही ही अट मागे घेतली खरंय, पण माझा चेहरा नकोसा होता म्हणूनच ही अट घातली होती ना. मग का वाचवला हा चेहरा? का वाचवलं ताराला? कारण ताराकडे आराध्याचा चेहरा आहे. हा चेहरा बघून मला आराध्याची आठवणही येते आणि ताराने केलेली फसवणूकही आठवते. म्हणून त्या अटी होत्या. पण ज्या क्षणी तो हल्ला झाला त्या क्षणी मला जाणवलं की हा चेहरा, हा चेहरा माझ्या आराध्याची शेवटची आठवण आहे. ती अजूनही माझ्या जवळ आहे. असा भास का होईना, पण दिलासा देणारा भास आहे, दिलासा देणारी आठवण आहे. आणि जर हा चेहरा मी गमावून बसलो असतो तर माझी अवस्था सहन होण्यापलीकडची झाली असती. आणि म्हणून ताराला नाही, माझ्या आराध्याच्या चेहऱ्याला वाचवलंय मी. हा चेहरा मला त्रासही देतो, आणि माझ्यासाठी दिलासाही आहे. काही झालं तरी हा चेहरा मला गमवायचा नाहीये. आणि ज्यांनी कोणी हा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीला मी शोधून काढणारच आहे. बस बस हेच कारण आहे, दुसरं काही कारण नाहीये. या सगळ्याने माझ्या आणि ताराच्या नात्यात काही बदल होणार नाही. आमचं नातं होतं तसंच राहील, कोरडं, नावापुरतं. धीर धर हो तारा, धीर धर. अगं एक मोठी पायरी ओलांडलीस तू. सगळं काही नीट होईल. तुझ्या प्रेमाला आज देवीचा आशीर्वाद मिळालाय. त्याचं शुभ फळ हळूहळू मिळेलच. पण हे अमानुष कृत्य कुणी केलं असेल आणि का? आणि या सालस मुलीने कोणाचं काय बिघडवलंय? प्रत्येक वेळी ताराने श्रेयसला, या घराला संकटातून वाचवलंय.
कोण असेल ती व्यक्ती? नाही, मलाही तेच कळत नाहीये. आराध्याचा चेहरा नष्ट करण्याची एवढी तीव्र इच्छा कोणाची असू शकते? मला असं वाटतंय की ताराचाच ना पाड्यावरचा कुठला तरी जुना इतिहास असणार हा. म्हणजे कोणतरी एकतर्फी प्रेम करणारा मुलगा असणार. त्यातूनच अशा घटना घडतात ना. मला वाटतं श्रेयस, आपण ना याच्याकडे लक्ष नको द्यायला. हल्ला फसला, हल्लेखोराला धडाही मिळाला असेल. मला नाही वाटत तो पुन्हा काही करेल. अमृता, आत्ता जे काही चाललं होतं ते ऐकलंस का तू? हो, मी दारातून ऐकत होते. मग मला सांग अमृता, जे काही घडलंय त्यात तू सामील आहेस का? कोणी पैसे दिलेत का तुला? तू माहिती पुरवत होतीस का कोणाला? अहो नाही हो सर, मी असं काही का करेन? अहो ताराताईंचं सगळं चांगलं व्हावं यासाठी मी खूप धडपड करते हो. त्या खूप चांगल्या आहेत हो, आणि त्यांच्या बाबतीत मी असं काही का करेन? हे बघा सर, मला या असल्या भानगडी माहीतही नसतात. अहो सर, मी गेली कित्येक वर्ष इथे काम करतेय. मग इथल्या मिठाशी मी अशी बेईमानी का करेन हो सर? आजी, अहो तुम्ही तरी सांगा ना सरांना. हो श्रेयस, अरे अमृता इतके वर्ष आपल्याकडे काम करते. ती आपल्या घरातल्या सारखीच आहे. तिच्या असं मनात कसं येईल? ती असं करू शकणार नाही. तुझ्या मनात तरी कसं आलं? काय करू आजी? जवळचं म्हणावं अशा लोकांनीच दगा दिलाय आजपर्यंत. म्हणून आता विश्वास नाही कोणावरही माझा. अजूनही सांगतोय अमृता, खरं बोल, नाहीतर नोकरी जाईल तुझी. नाही, अमृताने मला जे काही व्रताबद्दल आणि देवळाबद्दल सांगितलं होतं ते सगळं खरंय. मी देवळात गेले तेव्हा गुरुजींनी सुद्धा मला हेच सांगितलं. आणि तिच्या मनात माझ्याबद्दल वाईट विचार येणं शक्य वाटत नाहीये मला. माझी खात्री आहे. खूप साधी सरळ मुलगी आहे ती. तुम्हाला जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल ना, तर तुम्ही देवळात गुरुजींना जाऊन विचारा. ठीक आहे, पण उद्या जर मला कळलं की यात तुझा हात होता, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल अमृता. ही अमृता माझ्याबद्दल तोंड तर नाही ना उघडणार? आत्या का टेन्शन मध्ये आल्या एवढ्या? जिंकलंस ग पोरी, जिंकलंस हो. आजी, हा जरा वेगळंच वाटतंय. म्हणजे असा आनंद होतोय. एरवी फक्त पैसे घ्यायचे आणि जे असेल ते काम पुढचा मागचा विचार न करता करून टाकायचं. पण आज पैसे न घेता सुद्धा आनंद होतोय. आई शपथ, चांगलं काम करून सुद्धा आनंद होऊ शकतो. चांगलं
आज त्या डॅम्पिश शकुंतलाबाईचा प्लॅन उधळून लावला. नशीब ऐनवेळी श्रेयसला पत्र पाठवायची युक्ती सुचली. आज तारा वाचली, दैव आपल्या बाजूने होतं म्हणून जुळून आलं. पण दरवेळेस कसं करणार? उलट आपल्या बाईसाहेब आता चौटाळेल आणि काहीतरी नक्की करेल. काय करू? शकुंतलानेच ते केमिकल आणले होते, हे थेट श्रेयसला सांगायचं का? असंच करूया. नाही नको, ती बाई लय डेंजर आहे. ती गेम माझ्यावरतीच पलटवेल, कारण केमिकलची डिलिव्हरी घ्यायला मीच गेलो होतो. त्या बाईला तर कोणी बघितलं पण नाही. थोडं थांबूया, लेट्स वेट, बघू पुढे काय होतं आणि मग निर्णय घेऊ. या श्रेयसने तर चंगच बांधलाय की काहीही झालं तरी हल्लेखोरापर्यंत पोचणारच म्हणून. पण गडबड तर ही आहे की तो त्यांच्यावरच संशय घेईन जे ताराला ओळखतात. म्हणजे घरातलेच, त्यात आजी, बाबा, मामा, बात. मग तो माझ्यावर फोकस करे, कारण दयानंदची हिस्ट्री तो नक्कीच विसरला नसणार. तो माझ्यापर्यंत पोहोचेल, पण कसा? पुरावा कुठला आहे? चांगला जमवून आणलेला प्लॅन फिसकटला. हा श्रेयस इथे ऐनवेळी पोचलाच कसा? त्याला मेसेज कोणी दिला? त्याला खरंच मेसेज मिळाला असेल का? कारण हा प्लॅन कुणालाच माहित नव्हता. का हल्लेखोरापर्यंत पोचता यावं म्हणून त्याने हा खडा टाकून बघितला? नाही, मला सावध राहायला हवं. कारण जो श्रेयस ताराचा चेहराही पाहायला तयार नव्हता, तो तिच्यासाठी स्वतःचा जीव संकटात टाकून तिला वाचवतो आणि वर दोन्ही अटीही मागे घेतो. नाही, असं नाही होणार, असं नाही व्हायला पाहिजे. शकुंतला,
शकुंतला, तुला काहीही करून सेफ राहावं लागेल, पण कसं? माझ्या नकळत मी कुठला पुरावा मागे तर ठेवला नाही ना? नाही, तसं नाही होणार. मग हा गेम ज्याच्यावर उलटेल असा बळीचा बकरा मला शोधून ठेवावा लागेल.